बातमी धाराशिवमधून। धाराशिवमध्ये पावसामुळे खरीप हंगाम पेरण्या लवकरच सुरू झाल्या। जिल्ह्यामध्ये 72,596 हेक्टर इतका क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत। यावेळी सोयाबीनची सर्वाधिक पेरणी करण्यात आली असून प्रस्तावित क्षेत्रापैकी सुमारे 80% क्षेत्र हे एकट्या सोयाबीनचे आहे। धाराशिवच्या भूममधील पारडी रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडलंय। पहाटे 2:30च्या सुमारास एटीएम मधील लाखो रुपये चोरट्यांनी लंपास केलेत। या एटीएम मध्ये सुरक्षा रक्षक नव्हता। भूममध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याने प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करतात। परभणीमध्ये जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केलाय। यावेळी एक म्हैस आणि चोरलेल्या शेळ्या विकून मिळालेले 1.5 लाख रुपये आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली 2 वाहनं असा सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे जनावर चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल झाली असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। संभाजीनगरच्या पाचोडमध्ये अग्नितांडव झालाय। पीव्हीसी पाईपच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे। आगीमध्ये गोदामातील 50 ते 60 लाखांचं पीव्हीसी पाईप जळून खाक झालंय। अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे।